नमस्कार. मी डॉक्टर सुनील उगले, क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय दिंडोरी. आपण आज अंशलक्षी अर्थशास्त्र आणि समलक्षी अर्थशास्त्र या दोनही शास्त्रामध्ये नेमका काय फरक आहे तो फरक बघणार आहोत. म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्स वर्सेस मॅक्रो इकॉनॉमिक्स. अर्थशास्त्रामध्ये कोणत्याही विषयाचं जेव्हा आपण अध्ययन करतो किंवा अभ्यास करतो तर अर्थशास्त्रामध्ये आर्थिक विश्लेषण करण्याच्या या दोन पद्धती आहेत. त्या म्हणजे अंशलक्षी पद्धत आणि समलक्षी पद्धत. म्हणजेच अंशलक्षी अर्थशास्त्र आणि समलक्षी अर्थशास्त्र या दोनही अर्थशास्त्रामधील विषयाचं आर्थिक विश्लेषण करण्याच्या दोन स्वतंत्र पद्धती आहेत. जरी दोन स्वतंत्र पद्धती असल्या तरी हे दोन्ही शास्त्र एकमेकाला पर्यायी नसून एकमेकाला पूरक आहे. म्हणजेच ज्या ठिकाणी अंशलक्षी अर्थशास्त्र कमी पडतं त्या ठिकाणी समलक्षी अर्थशास्त्राची मदत होते आणि ज्या ठिकाणी समलक्षी अर्थशास्त्र कमी पडतं किंवा मर्यादा येतात त्या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची मदत होते. म्हणजेच थोडक्यात दोन्हीही शास्त्र एकमेकाला पर्याय नसून एकमेकाला पूरक आहे. मात्र या दोन्ही आर्थिक विश्लेषण पद्धतीमध्ये किंवा अंशलक्षी अर्थशास्त्र आणि समलक्षी अर्थशास्त्र या दोघांमध्ये काही मूलभूत फरक आहे. तर हे मूलभूत फरक कोणकोणते आहे आपण ते बघूया. पहिला फरक आहे तो म्हणजे दोन्हींची व्याख्या किंवा संकल्पना. आपण जर समलक्षी अर्थशास्त्राचा जर विचार केला तर त्याची संकल्पना आहे प्रत्येक घटकाचा स्वतंत्र अभ्यास न करता सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समलक्षी अर्थशास्त्र होय. म्हणजेच समलक्षी अर्थशास्त्राच्या या व्याख्येवरून समलक्षी अर्थशास्त्रामध्ये सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास होतो. त्याचप्रमाणे आपण जर अंशलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या किंवा संकल्पना जर बघितली तर ही संकल्पना समलक्षी अर्थशास्त्राच्या अगदी विरुद्ध आहे. मग त्याची व्याख्या काय आहे? सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास न करता प्रत्येक घटकाचा स्वतंत्र अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अंशलक्षी अर्थशास्त्र होय. म्हणजेच थोडक्यात अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण प्रत्येक घटकाचा स्वतंत्र अभ्यास करतो. म्हणजेच समग्रमध्ये एकत्रित अभ्यास आणि अंशलक्षीमध्ये स्वतंत्र अभ्यास. हे जर दोन शब्द आपण जर लक्षात ठेवले तर दोन्ही शास्त्रामध्ये नेमका काय फरक आहे ते आपल्याला समजेल. आता अंशलक्षी आणि समलक्षी त्यांचा शब्दार्थ नेमका काय आहे? समलक्षी अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. इंग्रजीमधील मॅक्रो हा जो शब्द आहे त्या शब्दाची उत्पत्ती मूळ ग्रीक शब्दामधील मॅक्रो म्हणजे MAKRO त्यापासून झालेली आहे आणि ह्या ग्रीक भाषेतील मॅक्रो शब्दावरून इंग्रजी भाषेमधील मॅक्रो हा शब्द आलेला आहे. त्याचप्रमाणे अंशलक्षी अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. MICRO म्हणजेच मायक्रो हा इंग्लिश शब्द आहे. हा मायक्रो इंग्लिश शब्द सुद्धा ग्रीक भाषेतील मूळ शब्द मायक्रो MIKRO या शब्दापासून आलेला आहे. आणि मॅक्रो म्हणजे मोठा, विस्तीर्ण, व्यापक, एकूण किंवा समग्र, स्थूल अशा अनेक अर्थाने
मॅक्रो हा शब्द वापरला जातो. थोडक्यात मॅक्रो म्हणजे मोठा किंवा विस्तीर्ण. तर मायक्रो म्हणजे स्मॉल किंवा लहान, लहान, बारीक, अंश, छोटा, स्वतंत्र अशा नावाने मायक्रो हा शब्द वापरला जातो. तर व्याख्या आणि शब्दांतावरून हे दोन्ही शास्त्रामधील फरक आपल्या लक्षामध्ये येतो. त्यानंतर दुसरा जो फरक आहे तो म्हणजे व्यक्तिगत विरुद्ध एकूण. आपण जर ह्या दोन्ही शास्त्रांची जर तुलना जर केली तर अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये एका व्यक्तीच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. म्हणजेच अंशलक्षीमध्ये आपण एकावेळी फक्त एक व्यक्ती, एक वस्तू, एक कंपनी अशा एका घटकाचा अभ्यास करतो. तर समलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण एक व्यक्ती विचारात न घेता देशातील सर्व व्यक्ती किंवा सर्व उपभोक्त्यांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करतो. म्हणजे थोडक्यात अंशलक्षीमध्ये एका व्यक्तीचा आणि समग्रमध्ये सर्व व्यक्तींचा अभ्यास होतो. म्हणजेच अंशलक्षीमध्ये आपण एका कंपनीचा अभ्यास करतो, तर समग्रमध्ये आपण सर्व कंपन्यांचा अभ्यास करतो. तर अशा व्यक्ती विरुद्ध एकूण यावरून हे दोन्ही शास्त्रामधील फरक आपल्याला लक्षात येतो. तिसरा फरक म्हणजे अंशलक्षी अर्थशास्त्र आणि समलक्षी अर्थशास्त्र यांची सुरुवात कधी झाली आणि त्यांचे जनक कोणते आहेत त्यावरून सुद्धा आपल्याला दोन्ही शास्त्रामधील फरक स्पष्ट करता येतो. आपण जर अंशलक्षी अर्थशास्त्र विचारात जर घेतलं तर अंशलक्षी अर्थशास्त्राची सुरुवात समलक्षी अर्थशास्त्रापेक्षा अगोदर आहे. म्हणजे अगोदर अंशलक्षी अर्थशास्त्राचा उगम झाला आणि नंतर समलक्षी अर्थशास्त्राचा उगम झाला. आणि अंशलक्षी अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्र या दोघांचाही जनक म्हणजे ॲडम स्मिथ आहे. या ठिकाणी ॲडम स्मिथ यांचा जन्म 1723 मध्ये आणि मृत्यू 1890 मध्ये आहे. आणि त्यामुळे साहजिकच समलक्षी अर्थशास्त्रापेक्षा अंशलक्षी अर्थशास्त्राची सुरुवात ही अगोदर आहे. त्यानंतर समलक्षी अर्थशास्त्राची सुरुवात ही अंशलक्षी अर्थशास्त्रानंतर झालेली आहे. ज्याप्रमाणे ॲडम स्मिथला अंशलक्षी अर्थशास्त्राचा जनक म्हणतात, त्याचप्रमाणे समलक्षी अर्थशास्त्राचा जनक म्हणून लॉर्ड केन्स यांचा उल्लेख केला जातो. आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थाने समलक्षी अर्थशास्त्र ह्या शब्दाचा वापर सर्वप्रथम रॅग्नर फ्रिश यांनी केला. मात्र खऱ्या अर्थाने समलक्षी अर्थशास्त्र विकसित करण्याचं श्रेय हे लॉर्ड केन्सला जातं आणि त्यामुळे लॉर्ड केन्सला समलक्षी अर्थशास्त्राचा जनक म्हणून ओळखलं जातं. चौथा फरक म्हणजे साधन सामग्रीची वाटणी. अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये व्यक्तिगत वाटणीकडे लक्ष दिलं जातं, तर समलक्षी अर्थशास्त्रामध्ये उत्पादन घटकात राष्ट्रीय उत्पन्नाची वाटणी कशी निश्चित होते याचा अभ्यास होतो. म्हणजेच अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये एका व्यक्तीचे उत्पन्न याचा अभ्यास होतो, तर समलक्षी अर्थशास्त्रामध्ये एका व्यक्तीचा विचार न करता देशातील राष्ट्रीय उत्पन्नाची विभागणी उत्पादनांच्या 4 घटकांमध्ये, ते म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन, कौशल्य किंवा संघटक. तर ह्या 4ही घटकांना म्हणजे भूमीचा मोबदला खंड, श्रमाचा मोबदला वेतन, भांडवलाचा मोबदला व्याज आणि संयोजन कौशल्याचा मोबदला नफा, तर ह्या 4ही उत्पादन घटकामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची वाटणी कशी होते
याचा अभ्यास आपण समलक्षी अर्थशास्त्रामध्ये करतो. पाचवा फरक आहे तो म्हणजे व्यक्तिनिष्ठ विरुद्ध समाजनिष्ठ. आपण अंशलक्षी आणि समलक्षी या दोन्ही शास्त्राची जर व्याख्या बघितली तर त्या व्याख्येवरून या दोनही शास्त्रांचा फरक आपल्याला लक्षामध्ये येतो. तो म्हणजे व्यक्तिनिष्ठ आणि समाजनिष्ठ. म्हणजेच अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण एका व्यक्तीचा किंवा एका कुटुंबाचा अभ्यास करतो आणि त्यामुळे अंशलक्षी अर्थशास्त्र हे व्यक्तिनिष्ठ आहे किंवा एका वस्तूचा अभ्यास करतो आणि त्यामुळे ते वस्तुनिष्ठ आहे. तर समलक्षी अर्थशास्त्र हे समाजनिष्ठ किंवा राष्ट्रनिष्ठ आहे. म्हणजे समलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण एक व्यक्ती किंवा एका कुटुंबाचा अभ्यास न करता देशातील सर्व समाजाचा किंवा राष्ट्राचा आपण विचार करतो किंवा अभ्यास करतो आणि त्यामुळे समलक्षी अर्थशास्त्र हे समाजनिष्ठ किंवा राष्ट्रनिष्ठ असल्याचे दिसून येते. पुढचा फरक म्हणजे विश्लेषणाचा आधार. अंशलक्षी अर्थशास्त्र व समलक्षी अर्थशास्त्र या आर्थिक विश्लेषणाच्या दोन स्वतंत्र पद्धती आहेत आणि ह्या दोन्ही पद्धतीमध्ये आर्थिक घटकांचं विश्लेषण करताना कशाचा आधार घेतला जातो त्यावरून आपल्याला या दोन्ही शास्त्रामध्ये नेमका काय फरक आहे ते बघता येईल. अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये सीमांत विश्लेषण हा आधार आहे. सीमांत म्हणजे शेवटचा घटक किंवा एक घटक असा अर्थ होतो आणि त्यामुळे अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये सीमांत विश्लेषण पद्धतीने अध्ययन केले जाते. तर समलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण समग्र विश्लेषण करतो. समग्र म्हणजे एकत्रित किंवा समूहाने. म्हणजे थोडक्यात समलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण एकत्रित अभ्यास करतो त्याला आपण समग्र विश्लेषण म्हणतो आणि अंशलक्षीमध्ये आपण स्वतंत्र अभ्यास करतो त्याला सीमांत विश्लेषण असं म्हणतात. सातवा फरक आहे सिद्धांत विरुद्ध धोरण. अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण जर बघितलं तर विविध सिद्धांतांचा व तत्वांचा अभ्यास यामध्ये होतो आणि त्यामुळे अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये निव्वळ तत्व किंवा सिद्धांताची चर्चा प्रामुख्याने केली जाते. त्यामध्ये विशेषतः मागणीचा नियम असेल. तसंच समलक्षी अर्थशास्त्रामध्ये धोरणांची चर्चा व निश्चिती कशी होते याबाबत चर्चा होते. म्हणजे समलक्षी अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने सरकारला विविध धोरणे राबवण्यासाठी ज्या माहितीची गरज पडते, ज्या आधाराची गरज पडते ती समलक्षी अर्थशास्त्रामधून प्राप्त होते. म्हणजे थोडक्यात समलक्षी अर्थशास्त्रामध्ये सरकार जे विविध धोरण राबवते त्या संदर्भात चर्चा होते आणि त्या धोरणाची निश्चिती कशी होते याचाही अभ्यास यामध्ये केला जातो. आठवा फरक आहे तो म्हणजे वास्तव स्थिती. आपण जर अंशलक्षी आणि समलक्षी या दोन्ही शास्त्रामध्ये जे सिद्धांत आहे त्या सिद्धांतांची आपण जर तुलना केली किंवा अभ्यास केला तर एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने लक्षात येते ते म्हणजे अंशलक्षी अर्थशास्त्र हे वास्तव्यापासून दूर आहे. कारण की अनेक सिद्धांतांमध्ये प्रामुख्याने इतर परिस्थिती कायम असताना या गृहीतांवर हे सिद्धांत आधारलेले दिसतात. आपण जर मागणीचा नियम जर बघितला तर इतर परिस्थिती कायम असताना जेव्हा किमतीत वाढ होते तेव्हा मागणी कमी होते. या उलट किंमत कमी झाल्यास मागणी वाढते. म्हणजेच मागणीच्या नियमामध्ये किमतीचा मागणीवर काय परिणाम होतो याचं विश्लेषण आहे. मात्र हे विश्लेषण करताना आपण सुरुवातीला इतर परिस्थिती कायम असताना
म्हणजेच किमतीशिवाय जे इतर घटक आहे आपण ते स्थिर मानतो किंवा त्यामध्ये कोणताही बदल होत नाही असं गृहीत धरतो आणि त्यामुळे वास्तव स्थिती लक्षात न घेता आपण त्या स्थितीकडे एक प्रकारचं दुर्लक्ष करतो. ते घटक आपण स्थिर गृहीत धरतो. म्हणजेच अंश लक्ष अर्थशास्त्रामधील अनेक सिद्धांतामध्ये इतर परिस्थिती कायम असताना असा शब्दप्रयोग वापरलेला दिसतो. मात्र समलक्षी अर्थशास्त्र हे वास्तव्याच्या जवळ आहे. कारण की समलक्षी अर्थशास्त्रामध्ये कोणत्याही सिद्धांताचा अभ्यास करताना इतर परिस्थिती कायम आहे असं गृहीत मानले जात नाही. याचं कारण का, समलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण एकाच वेळी सर्व घटकांचा अभ्यास करतो आणि त्यामुळे काही घटक स्थिर आहे असं मानण्याची गरज पडत नाही. म्हणजेच मागणीच्या नियमामध्ये आपण इतर परिस्थिती कायम आहे असं गृहीत धरतो. तर केनच्या रोजगारविषयक सिद्धांतामध्ये आपण एखादा घटक स्थिर आहे असं मानत नाही. म्हणजे थोडक्यात अंशलक्षीमध्ये किंवा अंशलक्षी अर्थशास्त्र हे वास्तव्यापासून दूर आहे, तर समलक्षी अर्थशास्त्र हे वास्तव्याच्या जवळ आहे. म्हणजेच वस्तुस्थितीचा नुसार त्याचं विश्लेषण हे समलक्षी अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. 9वा फरक आहे तो म्हणजे विशिष्ट विरुद्ध सर्वसामान्य. अंशलक्षी अर्थशास्त्र हे विशिष्ट बाबींच्या अभ्यासासाठी उपयुक्त आहे. तर आपण स्पेशल स्टडी म्हणजे एका विशिष्ट व्यक्तीचा, एका विशिष्ट संस्थेचा, एका विशिष्ट कुटुंबाचा, एका विशिष्ट व्यक्तीचा किंवा वस्तूचा अभ्यास हा अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि त्यामुळे विशिष्ट बाबींचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला अंशलक्षी अर्थशास्त्राचा उपयोग होतो. तर जेव्हा आपल्याला समाजाचा अभ्यास करायचा असतो, सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास करायचा असतो, म्हणजे सोशल स्टडीज जेव्हा करायचा असतो, तेव्हा आपल्याला समलक्षी अर्थशास्त्राचा उपयोग होतो. म्हणजेच समलक्षी अर्थशास्त्रामध्ये सर्वसामान्य बाबींचा अभ्यास करण्यासाठी समलक्षी अर्थशास्त्र हे उपयुक्त ठरते. म्हणजे थोडक्यात स्पेशल अभ्यास करायचा असेल किंवा विशिष्ट घटकाचा अभ्यास करायचा असेल तर अंशलक्षी अर्थशास्त्र, आणि जेव्हा समाजाचा किंवा सर्वसामान्य घटकांचा एकत्रित अभ्यास करायचा असतो तेव्हा समलक्षी अर्थशास्त्र उपयोगी पडते. पुढचा फरक आहे दृष्टिकोनातील फरक. अंशलक्षी अर्थशास्त्रात संकुचित दृष्टिकोन असतो, ज्याला आपण नॅरो माइंड असं म्हणतो. म्हणजे संकुचित दृष्टिकोन म्हणजेच अंशलक्षी शास्त्रामध्ये आपण एका व्यक्तीचा, एका झाडाचा अभ्यास करतो आणि आपला दृष्टिकोन हा संकुचित असतो. तर समलक्षी अर्थशास्त्रामध्ये व्यापक दृष्टिकोन आहे. म्हणजे एका झाडाचा अभ्यास न करता आपण सर्व जंगलाचा अभ्यास करतो. आपण ज्याला ओपन माइंड असं म्हणतो. म्हणजेच थोडक्यात ज्याचा दृष्टिकोन व्यापक आहे, सर्वांना सामावून घेतो, आपण त्याला ओपन माइंड असं म्हणतो किंवा ओपन दृष्टिकोन असं म्हणतो. आणि जेव्हा आपला दृष्टिकोन संकुचित असतो तेव्हा आपण त्याला नॅरो माइंड किंवा क्लोज माइंड असंही म्हणतो. तर असा दृष्टिकोनामधील फरकावरून हे दोन्ही शास्त्र एकमेकापेक्षा कशी भिन्न आहे याची कल्पना आपल्याला येते. त्यानंतर पुढचा फरक आहे तो म्हणजे स्थितिशीलता विरुद्ध गतिशीलता. अंशलक्षी अर्थशास्त्र हे स्थितिशील दृष्टिकोन विचारात घेते. म्हणजेच विशिष्ट परिस्थिती स्थिर आहे आणि अशा स्थितीमध्ये जर एखाद्या घटकात जर बदल झाला तर त्याच्या अनुषंगाने दुसऱ्या घटकामध्ये काय बदल होईल याचं विश्लेषण अंशलक्षी मध्ये केलं जातं.
आणि त्यामुळे स्थितिशील दृष्टिकोन असं आपण त्याला म्हणतो. तर समलक्षी अर्थशास्त्र हे गतिशील दृष्टिकोन विचारामध्ये घेतं. म्हणजेच बदलणाऱ्या स्थितीमध्ये विश्लेषण करण्यासाठी समलक्षी अर्थशास्त्राचा उपयोग होतो. आणि त्यामुळे ह्या दोन्ही शास्त्रामधील स्थितिशील दृष्टिकोन आणि गतिशील दृष्टिकोनावरून या दोन्ही शास्त्रामधील फरक आपल्याला लक्षात येतो. त्यानंतर किंमत विरुद्ध उत्पन्न. जर अंशलक्षी अर्थशास्त्र आणि समलक्षी अर्थशास्त्र यामधील जे सिद्धांत आहे त्यांचा आपण जर विचार केला किंवा अभ्यास केला तर आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते, ती म्हणजे अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये किमतीला जास्त महत्त्व आहे. म्हणजे किंमत बदलल्यामुळे इतर घटकांवर त्याचा जास्त परिणाम होतो आणि त्यामुळे किमतीला जास्त महत्त्व दिलं आहे. उदाहरणार्थ पुरवठ्याचा नियम आहे, इतर परिस्थिती कायम असताना जर किंमत वाढली तर पुरवठाही वाढतो आणि या उलट किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होतो. म्हणजेच पुरवठ्याच्या नियमामध्ये किंमत आणि पुरवठा यांच्यामध्ये समसंबंध आहे आणि त्यामुळे पुरवठा असेल किंवा मागणी असेल तर यावर प्रभाव पडणारा घटक जर कोणता असेल तर तो म्हणजे किंमत. म्हणजेच अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये किमतीला जास्त महत्त्व आहे. याच्या विरुद्ध जर आपण समलक्षी अर्थशास्त्र जर बघितलं तर समलक्षी अर्थशास्त्रात किमतीपेक्षा उत्पन्नाला जास्त महत्त्व आहे. म्हणजे समलक्षी अर्थशास्त्रातील शास्त्रज्ञांच्या मते किमतीपेक्षा उत्पन्नाचा प्रभाव हा जास्त असतो. म्हणजे जर किंमत दुप्पट झाली तर मागणी निमपट होते असं आपण अंशलक्षीमध्ये बघतो. मात्र जर किंमत दुप्पट झाली असताना उत्पन्न चौपट झालं तर मागणी निमपट न होता ती दुप्पटही होऊ शकते किंवा वाढू शकते. म्हणजेच जर किमतीपेक्षा उत्पन्नातील बदल जास्त असेल तर किमतीचा प्रभाव कमी होतो आणि तिथे उत्पन्नाचा प्रभाव हा जास्त आढळतो आणि त्यामुळे समलक्षी अर्थशास्त्रामध्ये किमतीपेक्षा उत्पन्नाला जास्त महत्त्व दिलं जातं. आता ह्या दोन्ही शास्त्रातील जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टांवरून सुद्धा अंशलक्षी आणि समलक्षी यामध्ये नेमका काय फरक आहे तो आपल्याला बघता येईल. अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये मागणीच्या बाजूला उपयोगिता महत्तम करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. म्हणजेच थोडक्यात अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये मागणीला जास्त महत्त्व आहे. या उलट समलक्षी अर्थशास्त्रामध्ये पुरवठ्याच्या बाजूला नफा महत्तम करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. म्हणजेच समलक्षी अर्थशास्त्रामध्ये मागणीपेक्षा पुरवठ्याला जास्त महत्त्व आहे आणि ह्या दोन्ही शास्त्रामधील या प्रमुख उद्दिष्टांवरून त्यांच्यामधील फरक आपल्याला लक्षामध्ये येतो. त्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये जे विविध आर्थिक चल असतात किंवा आर्थिक घटक असतात त्यावरून सुद्धा आपल्याला दोन्ही शास्त्रामधील फरक बघता येईल. अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये एका वस्तूची किंमत, एका वस्तूची मागणी, एका वस्तूचा पुरवठा अशा सूक्ष्म आर्थिक चलांचा किंवा एका आर्थिक चलाचा अभ्यास केला जातो. तर समलक्षी अर्थशास्त्रामध्ये एकूण उत्पन्न, एकूण मागणी, एकूण उत्पादन, एकूण उपभोग, एकूण गुंतवणूक अशा सर्व घटकांचा किंवा समग्र चलांचा अभ्यास केला जातो. म्हणजे थोडक्यात जेव्हा आपण जंगलातील एका झाडाचा अभ्यास करतो, एका चलाचा अभ्यास करतो किंवा एका घटकाचा अभ्यास करतो, तर जेव्हा आपण संपूर्ण जंगलाचा अभ्यास करतो तेव्हा आपण सर्व घटकांचा एकत्रित किंवा समग्र चलांचा अभ्यास करतो
आणि यामुळे अंशलक्षीमध्ये एक चल असतं किंवा एक आर्थिक घटक असतो, तर समग्रमध्ये सर्व आर्थिक घटकांचा किंवा समग्र चलांचा अभ्यास केला जातो. त्यानंतर अंशलक्षी आणि समलक्षी अर्थशास्त्रामध्ये नेमके कोणकोणते प्रमुख अभ्यास घटक आहेत, त्यावरून सुद्धा हे दोन्ही शास्त्रामधील फरक आपल्याला बघता येईल. आपण जर अंशलक्षी अर्थशास्त्र जर बघितलं तर अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने मूल्य सिद्धांत, मागणी सिद्धांत व पुरवठा सिद्धांत हे प्रमुख अभ्यास घटक आहे. अंशलक्षी अर्थशास्त्र म्हणलं की आपल्याला मागणीचा नियम आणि पुरवठ्याचा नियम प्रामुख्याने लक्षामध्ये येतो आणि त्यामुळे मूल्य सिद्धांत किंवा किंमत सिद्धांत असेल, मागणी नियम असेल किंवा पुरवठ्याचा नियम असेल, तर ही अंशलक्षी अर्थशास्त्राची मुख्य अभ्यास विषय किंवा अभ्यास घटक आहे. तर समलक्षी अर्थशास्त्रात आपल्याला उत्पादन व रोजगार सिद्धांत हा मुख्य अभ्यास विषय किंवा अभ्यास घटक असल्याचं दिसून येतं. समलक्षी अर्थशास्त्रामध्ये जेबीसीचा बाजारपेठेचा नियम असेल किंवा केनचा रोजगारविषयक सिद्धांत असेल, तर ह्या उत्पादन व रोजगारविषयक सिद्धांताचा अभ्यास प्रामुख्याने समलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर ह्या सर्व 15 घटकावरून या दोन्ही शास्त्रामध्ये नेमका काय फरक आहे त्याची आपल्याला कल्पना येते. थोडक्यात सारांश रूपाने या चार्टमध्ये अंशलक्षी आणि समलक्षी या दोन घटकामध्ये नेमका काय फरक आहे त्याचा जर आपण थोडक्यात अभ्यास केला तर अंशलक्षीमध्ये व्यक्तिगत घटकांचा अभ्यास होतो, समग्रमध्ये एकूण घटकांचा अभ्यास होतो. अंशलक्षी अर्थशास्त्र हे अगोदरचं आहे, समग्रलक्षी अर्थशास्त्र हे नंतरचं आहे. अंशलक्षीचा जनक ॲडम स्मिथ आहे, समलक्षीचा जनक लॉर्ड केन्स आहे. अंशलक्षीमध्ये व्यक्तिगत वाटणीला महत्त्व असतं, तर समग्रमध्ये उत्पादन घटकामध्ये कशी वाटणी होती ते समजतं. अंशलक्षी अर्थशास्त्राचं स्वरूप हे व्यक्तिनिष्ठ आहे किंवा वस्तुनिष्ठ आहे, तर समलक्षी अर्थशास्त्राचं स्वरूप हे समाजनिष्ठ किंवा राष्ट्रनिष्ठ आहे. अंशलक्षीमध्ये सीमांत विश्लेषण पद्धतीने अभ्यास होतो, तर समलक्षीमध्ये समग्र विश्लेषण पद्धतीने अभ्यास होतो. अंशलक्षीमध्ये विविध सिद्धांत, नियम किंवा तत्वांचा अभ्यास होतो, तर समलक्षीमध्ये प्रामुख्याने धोरणांची निश्चिती आणि त्याची अंमलबजावणी यावर अभ्यास होतो. अंशलक्षी शास्त्र हे वास्तव्यापासून दूर आहे, तर समलक्षी अर्थशास्त्र हे वास्तव्याच्या जवळ आहे. अंशलक्षीमध्ये विशिष्ट बाबींचा अभ्यास होतो, तर समलक्षीमध्ये सर्वसामान्य बाबींचा अभ्यास होतो. अंशलक्षी अर्थशास्त्राचा दृष्टिकोन संकुचित आहे, तर समलक्षी अर्थशास्त्राचा दृष्टिकोन हा व्यापक आहे. अंशलक्षी हे स्थितिशील आहे, तर समलक्षी शास्त्र हे गतिशील आहे. अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये किमतीला जास्त महत्त्व आहे, तर समलक्षी अर्थशास्त्रामध्ये किमतीपेक्षा उत्पन्नाला जास्त महत्त्व आहे. अंशलक्षीमध्ये उपयोगिता महत्तम करणे याला जास्त महत्त्व आहे किंवा प्रमुख उद्दिष्ट आहे, तर समलक्षीमध्ये नफा महत्तम करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. आणि शेवटी अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये एकक किंवा एका घटकाचा अभ्यास होतो, तर समलक्षीमध्ये सर्व घटकांचा एकत्रित किंवा समूहाने अभ्यास करतो. तर ह्या दोन्ही शास्त्रामध्ये जो फरक आहे त्या फरकावरून हे दोन्ही शास्त्र एकमेकापेक्षा कशी भिन्न आहे, कशी वेगळे आहे याची आपल्याला कल्पना येते. जरी अंशलक्षी अर्थशास्त्र आणि समलक्षी अर्थशास्त्र या दोघांमध्ये जरी फरक असला तरी हे दोनही शास्त्र एकमेकाला पर्याय नसून ते एकमेकाला पूरक आहे.
म्हणजेच ज्या ठिकाणी अंशलक्षी अर्थशास्त्र कमी पडतं त्या ठिकाणी समलक्षी अर्थशास्त्राची मदत होते आणि ज्या ठिकाणी समलक्षी अर्थशास्त्र कमी पडतं त्या ठिकाणी अंशलक्षी अर्थशास्त्राची मदत होते. तर यावरून दोन्ही शास्त्रामधील फरक आपल्याला लक्षात येतो. धन्यवाद.